मी फक्त तुझी पॅशन बघितली आणि हा विषय एवढा ज्वलंत आहे, की मी माझ्या खारीचा वाटा त्याच्यामध्ये असं काही वेगळं सगळ्यांनीच करायला हवं याच्यामध्ये, नाही का? खरंय. सो तुझ्यासारखा विचार आला पुढे आणि त्यामुळे आम्हाला जी काय मदत झाली, हे आम्ही उभं करू शकलो. आता हे उभं केल्यानंतर ठीक आहे, आमचा सेटअप तर झाला. नाही, पण त्याच्या आधी मला एक सांग, हे उभं राहिलं, पण त्याच्या आधी तुम्हाला लोकांना पण एक जाणीव करून देणं. तेच म्हटलं की आमचा हा सेटअप तर तयार झाला, पण आता इथे येण्यासाठी आम्हाला कचरा कोण देणार, तो कचरा कुठून आणायचा. मग त्याच्यासाठी आम्ही काय सुरू केलं, तर आम्ही जनजागृती सुरू केली. मग आमच्या ओळखीतल्या लोकांना आम्ही प्रथम जाऊन भेटलो, बोललो, त्यांना सांगितलं की आम्ही काय करू इच्छितो. मग तुम्ही काय करायचं, तर तुम्ही फक्त तुमच्या घरातला सुका कचरा जो आहे तो आम्हाला द्यायचा. सुरुवातीला आम्ही आमच्या पर्सनल गाड्या घेऊन त्यांच्या घरी जायचो आणि कचरा गोळा करायचो. कारण त्यावेळेला आम्हाला काय असं ट्रान्सपोर्टसाठी कुठली एखादं व्हेकल हायर करा वगैरे परवडतच नव्हतं. एखाद्या घरात मला 2 किलो 3 किलो कचरा मिळणार, त्याच्यासाठी आम्ही टेम्पो हायर. तुझी गाडी घेऊन कचरा? आम्ही आमच्या असे पर्सनल गाड्या घेऊन जाऊन आम्ही ते कचरा गोळा करत होतो आणि असा सगळा कचरा गोळा करून आम्ही तिकडे आणायचो. आता हा कचरा गोळा केल्यानंतर त्याचं सॅग्रिगेशन व्हायला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे सॅग्रिगेशन म्हणजे सुका कचरा जो असतो त्याच्यामध्ये आम्हाला सगळं मिक्स मिळतं. एक कपडा असेल किंवा मेटल असेल, वेगवेगळ्या प्रकारचं प्लास्टिक आहे. प्लास्टिकमध्ये पण 8, 10, 15 प्रकारचं प्लास्टिक. आपण म्हणतो प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक, पण तसं नसतं. हार्ड प्लास्टिक असतं किंवा कंपोजिट प्लास्टिक असतं किंवा फ्लेक्झिबल प्लास्टिक असतं, कंटॅमिनेटेड प्लास्टिक असतं. सो असे प्लास्टिकचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते आहे, काच आहे. सो हे सगळे, किंवा पेपर आहे, पुठ्ठा आहे, तो हे सगळे जे प्रकार आम्ही ड्रायवेस्ट मधनं गोळा करतो, सो ते आम्हाला वेगळे करावे लागतात. आणि सुरुवातीला म्हणजे किती घरांपासून तू सुरुवात केलीस? आम्ही 20 किंवा 25 घरांपासून सुरुवात केली. आपण 2 लाख आता आपण 2 लाख पर्यंत पोहोचलोय आणि आता आमचं तेच टार्गेट 5 लाखाचं आहे. अरे वा. आणि पुढच्या 3 वर्षात आम्हाला 5 लाख पण क्रॉस करायचे, असं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न पण चालू आहेत. सो हे करण्यासाठी मग आपल्याला माणसं हवी. त्यावेळेला आमच्या एक गोष्ट लक्षात अशी आली की आपण जेव्हा आपला घरातला कचरा फेकतो, त्यावेळेला पूर्वी कसं होतं की पूर्वी रस्त्यावरती कचरा फेकायची पद्धत होती, पण नंतर एस्पेशली 26 जुलै झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियान खूप मोठ्या प्रमाणावर राबवलं गेलं. आणि हे स्वच्छ भारत अभियान खूप मोठ्या प्रमाणावर राबवलं गेलं, त्यामुळे रस्त्यावरचा कचरा फेकण्याची प्रोसेस कमी व्हायला लागली. ती प्रोसेस कमी झाल्यामुळे रॅक पिकर्स फॅमिलीज ज्या होत्या त्यांना रस्त्यावरती कचरा मिळणं बंद झालं. मला एक परत एकदा म्हणजे थोडंसं मागे जाऊन असं विचारायचं आहे की तुम्ही छोट्या छोट्या घरांपासून कचरा गोळा करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट, कागद आहेत, सॅनिटरी नॅपकिन्स आहेत, डायपर्स आहेत, किंवा तुमचे भाज्यांचं टाकलेलं आहे, अन्न आहे वगैरे असं आलं. मग त्याचं तुम्ही सेग्रिगेशन कोणाला दिलं? म्हणजे तुझे म्हणाली रॅक पिकर्स ना रस्त्यावर मिळणं बंद झालं. मग त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेला हा जो सगळा कचरा होता, हा जेव्हा डम्पिंग ग्राउंड वरती जायचा मिक्स, हे रॅक पिकर्स डम्पिंग ग्राउंड वरती जायचे आणि त्या सगळ्या मिक्स घाणेरड्या कचऱ्यामध्ये हात घालून प्लास्टिक वेगळं काढ किंवा पुठ्ठा वेगळा काढ, ह्या सगळ्या गोष्टी ते करायचे. सो आम्हाला असं वाटलं की ह्या रॅक पिकर्स फॅमिलीनं, तसं पण आता रस्त्यावरती कचरा मिळणं बंद झालंय, रस्त्यावरचा कचरा बंद झाला म्हणजे त्या डम्पिंग ग्राउंड वरती जाणार आणि तिकडे कचरा गोळा करणार आणि तो विकणार, की आपल्यासाठी जो कचरा आहे तो त्यांच्यासाठी रोजीरोटी आहे. सो कुठेतरी अनहायजेनिक किंवा अनहायजेनिक म्हणण्यापेक्षा अनहेल्दी एन्व्हायरमेंट मध्ये ते लोक काम करतात. सो ह्या लोकांसाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे, कारण आज ते आपले खूप मोठे पार्टनर्स आहेत. उद्या जर तू विचार कर की एक दिवस कचरेवाला नाही आला तर तुझ्या घराची काय अवस्था होईल. बरोबर, तू राहू नाही शकणार. खरंय. सो आपण म्हणजे ह्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, पण ऍक्च्युली दे आर आवर बिगेस्ट पार्टनर. त्यांच्यामुळे आज आपलं आयुष्य सुखकर आहे.
सो आपण कुठेतरी त्यांचंही लाईफ बघायला पाहिजे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.